तर इथे सन्मानित केलं जात आहे SSC ग्रुप आमचे धनाजी दादा पाटील जे स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या खर तर मित्र परिवाराचा 10वीची बॅच ये दोस्ती हम नहीं तोडेंगे आणि दोस्ती यारीच्या दुनियेतील हा मोठा ग्रुप आहे त्यांचा हा सन्मान आपण इथे बघितलेला आहे. ही होती सन्मान मित्रांनो आजची. त्यानंतर मॅच बाकी आहे त्याच्याकडे जाणं महत्त्वाचं. तर आपण जाऊ आणि आवाज ऐकूयात वाघाची वाडीचा एक पहाडी आवाज एक गोड आवाज अमोल विर्याचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर चिरवली संघाचा संगणक विश्वनाथ जाधव आपणास विनंती असणारे बघा आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. होया मॅच कडे. मॅच तितकीच इम्पॉर्टंट. फटका भरपूर चांगला मनगटी ताकदचा वापर. चेंडू फसलाय बराच वेळा मध्ये शतरक्षक येतोय चेंडूवरती. पहिली सफलता बिग फिश इन द नेट. पहिला धक्का लागला जातोय भिलवले टीमला. फलंदाज होतोय बाद मोहन लोटे. बॅक टू द डगआउट. मैत्रीचे भाष्य आम्ही दोस्ती आमची राणी. हवा तर करतोच बाकी मित्रांची मेहरबानी. थँक्यू सो मच डीजा. हे खरं तर दोस्तीच्या दुनियेतील राजे माणसे आज खरं तर मंचावरती आपल्याला बाहेर मिळाला. पाहुण्यांनी खरं तर वेळेत वेळ काढून स्पर्धेला भेट दिली. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खरं तर जय चेरुबा क्रिकेट संघ वाजेपूर त्रिडे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिलं विकेट इथे प्राप्त केला जातोय. गोलंदाज अजय पवारच्या नावावरती पहिली सफलता लागली जाते. एक महत्वाची विकेट प्राप्त करून देत असताना आपल्या टीमसाठी टीमची धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. मात्र एका साईडला अनिल विरिवे या फलंदाजाला कोण विसरणार ज्यांना अक्षरशः आम्ही पाहिलं होतं. या फलंदाजाने अनेक मैदाने गाजवलीत. मात्र आज खरं तर या स्पर्धेमध्ये या फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. संघाचा प्रमुख फलंदाज लवकर बाजूला. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आपण पाहिला होता. मोहन लोते या फलंदाजाला मात्र त्यावेळी पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगदार निर्माण करू देणार का फलंदाज जाणील हिरवेला आपण पाहू शकाल. एन नंबर 3 वरती मैदानावरती दाखल होत असताना नागेश ओले हा फलंदाज आपल्याला बाहेर मिळेल. बिलोले टीम आपण जवळपास विचार करायला गेला. एक चांगला संघ खालापूर तालुक्यामध्ये चर्चेत असणारा संघ आपल्याला बाहेर मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तितक्याच ताकदीचा कल्ले संघ आपल्याला बाहेर मिळतोय. हा संघ देखील बलाढ्य संघ आपल्याला पाहतोय. पण या दोन संघांमध्ये एक ताकदवर युद्ध मैदानावरती रंगला जातोय. चांगला चेंडू डिलिव्हरी केला होता गोलंदाजाने. मनगटी ताकद जरूर वापरली होती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजची मार्क वरती 38 सरकारचं षटक घ्या. डावखुराताचा फलंदाज नंबर 3 वरती नागेश ओला. नागेश ओल्यासाठी फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध लॉंगॉनच्या डोक्यावर आउट ऑफ द पार. या सामन्यातील पहिला दमदार षटकार फलंदाज आपण पाहू शकाल. नागेश ओलेच्या बॅट मधला ब्लास्ट 6 धावेसाठी षटकार. तर रेड कलरची जी 4 व्हीलर कोणाची असेल ना तर ते आपण लगेच गेटच्या बाहेर लावायचे बघा. आयोजकांचा कठोर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. जर आयोजक आमच्या तिथपर्यंत पोहोचले तर मात्र आपल्याला अपमान सहन करावा लागेल. हे प्रेमाची विनंती असणार मित्रांनो. जे कोणाची 4 व्हीलर रेड कलरची आपण पाहतोय ती 4 व्हीलर कोणाची असेल तर आपण लगेच ती 4 व्हीलर गेटच्या बाहेर लावायची बघा. पार्किंग साठी सुविधा आमच्या गेटच्या बाहेर आयोजकांनी केली आहे. गेटच्या आतमध्ये प्रमुख पाहुण्या ऐवजी कोणी गाडी आतमध्ये आणू नका. ही खरं तर आयोजकांची नियम तर आपल्याला पाळावे लागणार आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला धावफलकेवरती 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकावरती आक्रमण मोहन लोतेने एक षटका टोकला. त्याच नंतर तो तंबूच्या शिरला आणि त्याच नंतर आपण पाहतोय डावखुराताचा फलंदाज नागेश ओला ज्यावेळी मैदानावरती दाखल झाला आणि तिथून मात्र कम्मालीचा फटका दाखवून देत असताना आपण पाहिला होता. एका षटकांचा खेळ संपलाय. एका षटकांच्या अखेरीस आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय धावफलकेवरती 14 या आकड्यावरती. या मागील मॅचचा अभ्यास आपण ऐकला होता. अक्काजी शेलके मे फ्रॉम चिंचवली. त्यानंतर आमच्या सभ्य जोडले जातील मनोजी फसाले द वाईस ऑफ माथेरान नगरीतील एक बुलंद अब्बाज. मात्र गोलंदाज नंबर 2 वरती येतोय. गोलंदाजची मार्क वरती मधुकर वाघमार्या हा गोलंदाज. या गोलंदाजच्या नावावरती खरं तर कल्ले संघ ओळखला जातोय. मात्र गोलंदाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक एंड वरती बिलोली टीमची रण मशीन अर्थातच अनिल विरवे ऑन स्ट्राईक एंड वरती. अनिल साठी पहिलाच बॉल.
पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच नंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता होत असताना या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव येत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकावरती आक्रमण जरूर केलं होतं आणि त्याच नंतर पुन्हा एकदा ऑप्सी करून देत असताना आपल्या टीमसाठी या वेळचा चेंडू शॉर्ट पीस होता. डिपेशला कव्हरच्या डोक्यावरनं फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूवरती उचलणार, फेकणार आणि तोचपर्यंत मात्र 2 धाबा या सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेनं टीमची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. एक महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय. संघाचा संगणक आपण पाहतोय अनिल हिरवे मैदानावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात, पहिला चेंडू निर्धाव केला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल हिरवे हा फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती. अनिल हिरवे या गोलंदाजावरती आक्रमण करणार का, हे खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तोच फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती, गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा. यावेळीचा चेंडू कमालीचा चेंडू डिलिव्हरी केला होता. गुड लेंथवरती चेंडू फेकला, टप्पा पडला, त्याच नंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. त्याच नंतर डॉट चेंडूचे सांगता होत असताना इथून मात्र कमबॅकिंग षटक फेकत असताना मधुकर बागमार्या या गोलंदाजाला पण पाहतोय. संघाचा संगणक या आणि खरं तर या खेळाडूच्या नावाने खरं तर आज कल्ले संघाला ओळखला जातोय. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी, फलंदाज अनिल हिरवेला मात्र पूर्णपणे रोखलं जातोय. भिलेली टीमची रन मशीन अद्यापर्यंत या फलंदाजाची बॅट मात्र तलबले नाही. एकही मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला नाही. त्यामागचं कारण मात्र गोलंदाजाची दादागिरी आद्यापर्यंत मैदानावरती दाखवून देत असताना गोलंदाज मधुकर बागमार्या या गोलंदाजाला पण पाहतोय. 4 चेंडू फेकून झाले, 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केल्यात. संघाचा विचार करायला गेलो तर संघ जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 16 आकड्यावरती. पुन्हा एकदा कमालीचा चेंडू डिलिव्हरी केला जातोय. सलगचा 3रा चेंडू निर्धाव केला असताना अनिल हिरवेला पण पाहतोय. आतापर्यंत अनिल हिरवेने 6 चेंडू पेस केल्या, अवघ्या 2 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आणि त्यामध्ये गोलंदाजाची दादागिरी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच देखील आपण रंगतदार पाहिलं होतं, एका साईडला पाहिलं होतं औषधीवाडी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट केलं तो असता आपण पाहिलं होतं बोरोसे संघ. बोरोसे संघाला परास्त बाबा लागला, त्यामागचं कारण आपण पाहिले होते औषधीवाडी टीमची गोलंदाजी आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील तितकीच दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. मधुकर बागमार्या ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. लिव्हरपूल टॉस होते, आडव्या बॅटने गॅप सिलेक्शन शॉट, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू फरार होईल गोलीच्या वेगानं. या चेंडूवरती मिळतील 4. अनिल हिरवीच्या बॅटमध्ये बऱ्याच उशिरानंतर दमदार चौकार. एंड ऑफ द वर्ड षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. 2 षटकांच्या अगेन्स्ट टीमची धावसंख्या धावफलकीवरती 20 रन ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजे. तर राकेश दादा पाटील, आदरणीय राकेश दादा पाटील यांना मी विनंती करतो आपण या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जे चेरोबा क्रिकेट संघ वाजेपूर 3D आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडल चषक 2024 ची दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेचं खरं तर पहिलं वर्ष आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये खरं तर पाहुण्यांची अल्लड गर्दी. अच्छा रात्रीमध्ये आजची रात्र आपण पाहायला गेलो तर सलग 4थी रात्र या मैदानावरती सामने रंगवले जात आहेत आणि कमालीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघा, औषधवाडी संघाचा ट्रम्प कार्ड गुरुनाथ मेंगाल. आपणास विनंती आपण या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. गुरुनाथ मेंगाल मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचचा हिरो ज्यानं कमालीचं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये आपली दादागिरी दाखवली होती आणि त्याच नंतर खरं तर शेवटच्या क्षणाला तो सामना जिंकला होता औषधवाडी टीमनं. आमचे दत्ता झुगरे त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज खरं तर दोस्तीच्या दोन्ही राजा माणूस म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. एक चांगला नेतृत्व म्हणून ते आपण निश्चित पाहतोय. त्यांचं देखील शुभ आगमन आज या मंचावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अगेन्स्ट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकीवरती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या आपमध्ये फलंदाजी करत असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो भिलवले संघ. अनिल हिरवे अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत पड पाहतोय. इथून आक्रमण करावं लागेल. उरलेत 12 चेंडूचा खेळ. 12 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे फलंदाजी केली जाईल हे काहीतरी प्रश्नचिन्ह निश्चित प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज येतोय इनिंग नंबर 3 वरती भरत पवार हा गोलंदाज आपण पाहू शकाल. भरत पवारला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर कोपरी संघाचा संगणक आणि वाघेरा संघाचा संगणक जर आले असतील तर आपण लगेच टॉससाठी यायचा. फटका फसला चेंडू बराच वेळ हवेमध्ये. शतरक्षक लॉंग ऑनला एक साधा सोपा झेल होता, तो झेल मात्र सोडला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा या वेगाने कन्वर्ट केला जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजीच्या माध्यमातून राहिल्या आणि 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचतोय 22
22 आकड्यावरती फलंदाजाचा झेल सोडलाय. फलंदाज आपण पाहतोय नागेश ओला छान मैदानावरती आल्या आल्या मात्र षटकारानं स्वागत केलं होतं गोलंदाजाचा. त्या फलंदाजाचा झेल सोडलाय आणि तिथून मात्र आक्रमण करणार का हे खरं तर प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल कले टीमच्या अगेन्स्ट. मात्र फलंदाज आपण पाहायला गेलो तर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि त्यामध्ये खरं तर त्या फलंदाजाचा झेल सोडलाय. एक साधा सोपा झेल होता, तो झेल टिपता आला नाही आणि त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचले 22. 22 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद झालाय. संघाचा ट्रम्प कार्ड आपण पाहिला मोहन लोते तंबूच्या आश्रयाला लवकर बाद झाला होता आणि त्याच नंतर मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाज आपण पाहिला होता मधुकर वाघमार्या या गोलंदाजच्या माध्यमातून अवघ्या 6 चेंडू फेकले. 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. अजय पवारचा विचार केला ज्याने देखील कमालीची गोलंदाजी केली होती. मात्र गोलंदाजानं 14 धावा खर्च केल्या होत्या. फुलटॉस होता लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय मात्र क्षेत्ररक्षकाच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतील 4. थँक्यू सो मच डीजा. 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचते 26 आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, उचलणार फेकणार आणि तोचपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका धावेनं संघ जाऊन पोहोचतोय धावफलकीवरती 27 आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. पहिल्या आपमध्ये फलंदाजी करत असणारा बिलोली संघ खूप लांबवरचा प्रवास करून स्पर्धा केल्यासाठी वेळेवरती दाखल झाला होता. कले संघ देखील खूप लांबवरचा प्रवास करून स्पर्धा केल्यासाठी वेळेवरती दाखल झाला होता. जाऊया मॅच कडे होऊया. मॅच तितकीच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. खरं तर बिलोलीने त्यांच्या अगेन्स्ट केलं असताना कल्ले संघ ऑन स्ट्राईक एंड वरती अनिल हिरवे साठी हा चेंडू डिलिव्हरी केला होता. पंचामच्या कडे होतील एस इट इज वाईट आणि डावेष्ट बाहेरून येणार अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेनं टीमची धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. थोडंसं एकदा गोलंदाज तयार. यावेळी बॅटची टॉप एज क्षेत्ररक्षक विकेट किपर चांगला झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का फलंदाज होईल बाद. अनिल हिरवे बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट इथे प्राप्त केली जाते. गोलंदाज भरत पवारच्या नावावरती संघाचा संघनायक मात्र तंबूच्या आश्रयाला. त्या फलंदाजाला आपण पाहिलं होतं सलामीला मैदानावरती दाखल झाला होता. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आपण पाहिला होता. नौका फलंदाज नेट नंबर 4 वरती दाखल होत असताना जगदीश या फलंदाजाला आपण पाहू शकाल. जगदीश नेट नंबर 4 वरती मैदानावरती आलाय जरूर मात्र इथून मात्र आक्रमण करणार का. गोलंदाजावरती आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर कले टीमची गोलंदाजी त्यांची ताकद आज बरं खरं तर मैदानावरती दाखवून देत असताना जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अजयनं कमालीची गोलंदाजी केली होती. छान मात्र 14 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकावरती मधुकर वाघमार्या या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज भरत पवारला आपण पाहतोय आतापर्यंत 7 धावा जरूर खर्च केल्यात. या वेळचा चेंडू लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने झेल टिपला जातोय बॅक टू बॅक. आणखीन एक सफलता, फलंदाज होईल बाद. जगदीश शीत आल्या पावली माघारी. पंढरपुरात या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग. बॅक टू बॅक 2 सफलता गोलंदाज भरत पवारच्या नावावरती. जबरदस्त गोलंदाजी, एक चौकार खाल्ला होता आणि तिथून मात्र पूर्णपणे रोखण्याचं काम केलं जाते. लाजबाब गोलंदाजीचा अफेट दाखवून देत असताना गोलंदाज भरत पवारला आपण पाहतोय. नौका फलंदाजी मार्क वरती इनायट नंबर 5 वरती परेश खैर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. परेश इथे आक्रमण करणार का. दरम्यान इथे उपस्थित झालेले मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे
चिटणीस आदरणीय भरत शेठ पाटील साहेब मोह यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपये आम्हाला डोनेशन म्हणून आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि सचिनजी कडू साहेब यांच्याकडून देखील 1,000 रुपये आम्हाला इथे डोनेशन म्हणून आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच डीजा. तर या गोलंदाजाचा विचार केला आजच्या रात्रीतील पहिली विकेट हॅट्रिक संपन्न करत असताना कमालीची गोलंदाजी राहिली भरत पवार या गोलंदाजाची. क्षण अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर 7 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये तब्बल 3 विकेट प्राप्त करण्याचं यश मिळालं. चांगली गोलंदाजी आकाश या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणाऱ्या 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. फलंदाज बाद झाले 4 आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी कले टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आतापर्यंत. थँक्यू सो मच डीजा. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती दशरथ वाघमारे गोलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज नागेश ओला हा फलंदाज आपण पाहतोय. नागेश ओला हा हाफ ट्रॅकर चेंडू होता उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होता असताना या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. टीम बिल्लवली संघाला आपण पाहतोय एक धाडसी निर्णय स्वीकारला होता आणि आता खरं तर तो संघाला अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपण पाहू शकाल. दशरथ वाघमारे हा गोलंदाज मागील षटक हाताळला होता. गोलंदाज भरत पवारचं कौतुक करावं लागेल. त्यानं विकेट हॅट्रिक संपन्न केली आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलो अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळचा फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध मिड विकेट रिझन टार्गेट आउट ऑफ द पार. नागेश ओलेच्या बॅटमधून तडका मिळतील 7 धावा. यानंतर आपण इथे पाहतो पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय राजूजी भगत साहेब रुद्र मोटर्स या संस्थानाचे मालक आदरणीय राजू भगत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वाजेपूरचे आमचे एक दमदार नेतृत्व आदरणीय राजू भगत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचा. आणि हेमंत पाटील यस उत्कृष्ट खेळाडू आणि एक तितकेच चांगलं आपण पाहतोय महान नाव हेमंत पाटील यांचं इथे आगमन झाले. त्यांनाही विनंती आहे की आपण देखील आमच्या मंचावरती यायचं आहे. कमालीची फटकेबाजी हा फलंदाज नंबर 3 वरती दाखल झाला होता आणि आतापर्यंत मात्र चांगली फलंदाजी राहिली त्याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा वन्स अगेन मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. पंचाचा इशारा एसीटीचा वाईट उजव्या बाहेरून जाणार अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने टीमची धावसंख्या बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकेवरती 36 या आकड्यावरती. लगातार 2 षटकारांसाठी तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइस असणाऱ्या राकेश पाटील साहेबांच्या माध्यमातून फलंदाज नागेश ओलासाठी कमालीची फटकेबाजी राहिली. या फलंदाजाची संघ अडचणीत होता आणि तिथून मात्र अडचणी तो दूर करण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3,000 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. मात्र पूर्णपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी दशरथ वाघमारे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नागेश ओला फलंदाज आक्रमक रूप जरूर धारण केलाय मात्र त्यानंतर चांगलं चेंडू डिलिव्हरी करत असताना दशरथ ओलेला आपण पाहतोय.
हा फटका यॉर्कर लाईन चेंडू फेकण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून. त्याच नंतर फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फंबलिंग फिल्डिंग, धावचीतची संधी आणि त्याच नंतर पंचांचं बोगटा अवकाशाकडे एस, फलंदाज होईल बाद आणि किनेक सफलता गोलंदाज दशरथ वाघमारेच्या नावावरती. अश्विनी ये ना, ये ना. थँक्यू भैया. राजेश कैर कुठे असेल तर आपण लगेच स्टेजवरती यायचे बघा. तर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या 37 या आकड्यावरती. 37 धाबा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करत असताना बिलवले संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना खरं तर कल्ले संघाची गोलंदाजी फार महत्वाची राहिली. अच्छा रात्रीमध्ये आपण पाहतोय अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकलेत गोलंदाजी करत असताना कल्ले टीमच्या गोलंदाजांना. गोलंदाज दशिरातला आपण पाहतोय एक षटका टोकला होता आणि त्याच नंतर प्रत्युत्तर देत असताना धावचीतच्या स्वरूपात एक सफलता त्याच्या नावावरती. अनिल होलेला बाद केला. नौका फलंदाजी नंबर 7 वरती दाखल होत असताना मंगेश चौधरी माफी असावी मंगेश हा फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. इथे आगमन झालेलं आहे आदरणीय राजूजी भगत साहेब वाजे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मनापासून स्वागत करतो. राजूजी भगत साहेब वाजेपूर यांचं इथे आगमन झालंय. आपलं मनापासून स्वागत आहे. हेमंतदा पाटील तुम्हाला विनंती आहे की तुम्ही देखील आमच्या मंचावरती यायचं आहे. त्यानंतर आमच्या अतिथीगण आदरणीय उमेश पाटील साहेब, शंभू आणि पक्षाबैलाचे मालक, महाराष्ट्र केसरी 7878 किंग अर्थात त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपये आम्हाला डोनेशन स्वरूपात आलेले आहेत. हा चेंडू सुंदर होता. अगदी यॉर्कर लेनचा बॉल लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. अमोल फिल्डिंग खराब पाहायला मिळाली तोपर्यंत मात्र 2 धाबा सहज कंप्लीट. तिसरीची माग केली जाते. मात्र मैदानावरती काय घडलं जातंय फलंदाज धावचीच्या स्वरूपात इथे बाद होत असते ना आणि षटक क्रमांक 4 इथे संपला जातोय. पहिला पूर्वार्ध इथे संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करत असताना बिलवली टीमची धावसंख्या 39 धावा. उत्तरार्धामध्ये बनवाच्या कल्ले टीमला 4 षटकामध्ये तब्बल 40 धावा. तर निलेश पाटील जे अंपायर आहेत बघा, त्यांचा मोबाईल कोणाच्या खिशामध्ये गेला असेल तर तो इथे येऊन जमा करा प्लीज. गडबडी म्हणजे थोडे विसरून गेले की कोणाकडे दिलाय आणि असं होतं अक्षरशः. तरी विनंती आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी इथे जमा करा. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलं असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी. काजळ लावणे आले मी आज, पागल करते तुझी मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी तुझा फोटो माझा. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी तुझा फोटो माझा. झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट. फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट. मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट. माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा खाली आता जेवण करून जाईन. सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहीन. येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड. जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाहिन. करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट. राजा होणार मी इन्स्टाची स्टार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फुल माझा कार. किती मी क्यूट किती गोड किती छान, दिसते मी भारी राजा फुल माझा कार. थँक्यू. खूप छान संगीत. नाना खंडवी यांची संकल्पना. RSDJ धामणी.
आज आपल्या सेवेत तत्पर आहेत त्यांचं आपण स्वागत करू. कले विपक्ष भिलवले यांच्यामध्ये मॅच. टार्गेट 40चं. 4 ओव्हरची मॅचकडे घेऊन चालेल तुम्हा सगळ्यांना. एक जबरदस्त असा सामना आपण सगळे इथे एन्जॉय करणार आहोत. 40चं टार्गेट असणार आहे. कल्ले विपक्ष भिलवले दोघांमध्ये तितकीच ताकदवर मॅच. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ नाही घ्यायचा. फिल्डिंग लावा लगेच. त्यानंतर कोपरी टीमचा पुढचा सामना असणार आहे. कोपरी आणि वाघेरा. कोपरी टीम तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. कोपरी टीमला विनंती आहे की तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. जो काही आपण इकॉनॉमिकल कोठा कंप्लीट केलेला नाही आहे तो इथे कंप्लीट करायचा. बघा एंट्री फीज तुमची जमा करा. एंट्री फीज जमा करा सांगायला मला कसं तरी वाटतं, म्हणून फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या बोलल्यावर समजून जा सगळ्यांनी. कारण इवन आपण ग्रामीणच्या टुर्नामेंट बघितल्या ना तर तिथे एंट्री फीज घेतल्याशिवाय खेळू देतच नसतात. आणि दुसरं बात, जर आपल्या इथं या गोष्टी मी म्हणेन थोड्याशा नक्कीच खटकणार आहेत. त्यामुळे एंट्री फीज कंप्लीट करा. कमी एंट्री फीज दिली जाते ही देखील खटकणारी गोष्ट आहे. मॅचकडे तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन. मैदानाच्या आतमध्ये आपण सगळे इथे चढत आहोत. अगदी आमचे संगमबाई यांचं इथं आगमन झालेलं आहे. ओहो क्या बात आहे. हा फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4-4-4. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. अब तो सारे जहां में होगा क्या. क्या बात आहे. सुपर्ब संगीत. इथे वॉन्टेड सारखी एंट्री झालेली आमच्या संगम घरात. एक तितकेच दमदार पंच आणि तितकेच दमदार पंच ज्यांचा राहिला आहे फलंदाजीमध्ये. अगदी संगम घरात पाली यांचं इथं आगमन झालेलं आहे. नक्कीच ऑफिशियल्स आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत व्यक्त करू. त्यानंतर आकाश भगत वाजेपूर, आमचे हनुमान भगत यांचे बंधू, चांगले फलंदाज. आकाश भगत यस यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं. वाजेपूरचे आमचे आकाश भगत यस या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी चुकून वाजे समजून गेलो. त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. आज आपण पाहतोय आगमना खातर अनेक सारे मान्यवर इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सगळ्यांना मी घेऊन चलेन जिथे अजय पवार फलंदाजी करत असताना रनआउट तो बाद झाला. मधुकर वाघमारे नवीन फलंदाज म्हणून तो मैदानामध्ये खेळत होता. आता इथून इनाट नंबर 3 वरती खेळण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर करतोय. जिथे टार्गेट आहे 40 धावांचं आणि 40 धावांचं टार्गेट घेऊन तो मैदानामध्ये उतरलेला आहे. अरे कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे. धावता धावता फुकाट तू रन आउट झालास रे. एकूण धावा धावफलकावरती 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती मोहन लोते हा नवीन खेळाडू मैदानामध्ये. आयोजक टीम आहे आमची. फेरफटका मारताना आपण ग्राउंडला पाहतो आमच्या आयोजक टीमला. आपण सन्मान करणार आहोत नुकताच उपस्थित झालेले आमचे लाडके अतिथीगण राजू भगत यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान केला जातो एका आदर्श व्यक्तिमत्वाचा. राजू भगत साहेबांचा हा सन्मान आपल्याला मंचावरती इथे होताना पाहायला मिळतं. वाजेपूरचं एक मोठं नाव आणि आज त्यांचा सन्मान आपण मंचकावरती पाहतोय. अगदी थाटामाटानं पार पडत असताना क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा आणि इथे पाहुण्यांचा मान सन्मान यथोचितपणे आग्रह खातर आपण पाहतोय. आज ते इथे आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे पाहतोय. त्यानंतर आकाशजी भगत साहेबांचं देखील आपल्याला आगमन पाहायला मिळतं. त्यांचा मी सन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण आपला इथे हा मान सन्मान स्वीकारायचा. सन्मान केला जाईल आदरणीय आकाशजी भगत साहेब वाजेपूर. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय आज इथे आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. मायेची उबदार शाळ हरित शाळ देऊन त्यांना शांततेचं प्रतीक आहेत आणि त्यानंतर मायेची उबदार शाळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे.
त्यानंतर यापुढील सन्मान असेल टेनिस क्रिकेटचे एक उत्कृष्ट पंच आणि टेनिस क्रिकेटचे एक पाली टेनिस क्रिकेट विश्वातील अग्रनामांकित खेळाडू आदरणीय संगम घरत यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन, संगम भोईर यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. संगम भोईर साहेबांचा आपण इथे सन्मान पाहतोय ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. आणि त्यानंतर एक चांगले व्यावसायिक व्यक्तिमत्व आहेत, बिग डॅडी, बिग बॉस सन्मान संगम दादांचा आपण इथे पाहतोय. मंचकावरती आपल्याला पाहायला मिळतोय हा सन्मान त्यांचा आपण इथे पाहत आहोत. त्यानंतर इथून मॅचकडे जाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. विजय पवार 8 धावांचं योगदान, वैयक्तिक खेळी मधुकरनं 5 दिल्यात, टोटल झाल्या 13 ऑन अ बोर्ड, 13 धावा. एक चांगली भागीदारी आपण खेळाडूंच्या अंतर्गत इथे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. पहिलं षटक संपलं गेलं. एका षटकाच्या खेळामध्ये या धावा जमा करत असताना 1 गड्याचा मोबदला इथे जरूर मोजलेला आहे. कल्ले विपक्ष भिलवले हा सामना. काहो सोडून गेलात जना बाळासाहेब जन्मका पुन्हा वाट पाहते तुझी मेरा बाळासाहेब जन्मका पुन्हा वाट पाहते तुझी मेरा मला कुणी वेळा मारी काहो सोडून गेलात जना मला कुणी वेळा मारी काहो सोडून गेलात जना बाळासाहेब जन्मका पुन्हा पाहते तुझी मेरा बाळासाहेब 13 रन्स धाव फलकावरती, 13 टोटल कार्डवरती या धावा आपण इथे पाहिलेल्या आहेत. टीमच्या टोटलमध्ये या धावा आपण इथे पाहू शकतो. अगदी उच्चांकित होत असताना टीमची ही धावसंख्या आपण इथे पाहिलेली आहे. चांगली धावसंख्या उभारत असताना आपण धावफलकावरती नक्कीच टीमला धावा गोळा करत असताना आपण त्यांना पाहू शकतो, जिथे खूप छान अशी धावसंख्या आत्तापर्यंत जमा करत असताना आपण संघानं नेमकं पाहिलेलं. विष्णू खैर इथून गोलंदाजीसाठी टार्गेट 40 आहे, 10च्या सरासरीनं चालायचं आहे. कशा पद्धतीनं खेळतील हे पाहणं खूप महत्त्वाचं जरूर आहे सगळ्यांसाठी. इथून कशा पद्धतीनं खेळतं ते पाहण्यासाठी मैदानामध्ये मी घेऊन चाललेन पुन्हा एकदा बॅक टू द ग्राउंड आणि बॅक टू द क्राऊड. अगदी खूप सारा प्रेक्षक वर्ग आज इथे आलेला आहे. दामनी नाईट स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्ग खूप जोमात होते. काय शिट्ट्या वाजल्या जायच्या, काय हल्ला कलोल व्हायचा. आज इथे प्रेक्षकांना थंडी एवढी पडलेली आहे की बाबा बोंबलायचं तर बोंबलायचं कोणासाठी आणि कुठल्या बाजूनं हे त्यांना कळत नाही. थंडी कडक आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण चौपेर फटके बाजूला आपण जर पाहिलं तर डोंगर आहे आणि त्यानंतर सगळ्या बाजूनं झाड आहेत आणि त्यामुळं थंडीचा थोडासा जो काय आपण पाहतो तडका आहे, तो तडका अगदी थोडा जास्तच आहे. यात तीळ मात्र शंका नाही. धावा झाल्यात टोटल 13 वरती जाऊन पोहोचलेत. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. इथे पंच अपिलीला होकर आणि बॅट्समन आउट. ओ युटी आउट, फलंदाज बाद. मला थोडी विश्रांती घेऊन द्या, लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम आहे. आणि खेळाडूंसाठी एक सूचना आहे, एलबी साठी थर्ड अंपर नाहीये, जो डिसिजन पंच देतील तोच राहणार आहेत. रिव्ह्यू नाही आहे. बिमक आणि रनआउटसाठीच तुम्हाला रिव्ह्यू मिळणार आहे. इव्हन एखाद्या वेळेला आपण पाहतो की चांगले चांगले खेळाडू आपण बघितलेले आहेत की पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हा देखील एक क्रिकेटचा मोठा भाग आहे. आपण इथे पाहतोय अगदी मधोमध अडकला फलंदाज आणि इथून बाद जरूर झाला. विष्णू खैर जे आपण पाहतो इथे गोलंदाजीसाठी आले. 2 बॉलवरती आपण इथे विकेट त्यांना संपादन करताना पाहिलं. 40चं टार्गेट असताना एकूण 13 धावा धावफलकावरती त्यांनी लावलेल्या आहेत. 10च्या सरासरीनं चालायचं. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ आता इथे बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल सांगण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर जाऊ आणि मैदानाच्या आतमध्ये जात आपण टेनिस क्रिकेटचा हा एक बहारदार खेळ पाहू. चला जास्त उशीर करू नका, फलंदाज लवकर पाठवा मैदानामध्ये. स्पीडअप करायची अशी विनंती सगळ्या कल्ले आणि भिलवले संघाच्या खेळाडूंना विनंती केली जाईल आणि इथून पुढील सामन्यामध्ये देखील स्पीडअप करायचं आहे. बघा पुढचा सामना जो आहे तो सामना खेळवला जाईल अगदी कलोते आणि माफ करा कोपरी आणि वाघेरा या 2 संघांच्या दरम्यान. तरी ज्या संघानं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेल्या
त्यांनी समोरील संघाला आपल्याला फलंदाजी करायचे हा निर्णय सांगा आणि ज्यांना फलंदाजी करायचे त्यांचे सगळे खेळाडू इथे येऊ देत बघा पविलियन कक्षाच्या आजूबाजूला. तिसऱ्या षटकामध्ये तुमचे सगळे खेळाडू तिथे आणा म्हणजे जेणेकरून लवकर सामना चालू होईल आणि जास्त विलंब लावू नका अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना मी करतोय. स्पीडअप करायचं अशी विनंती आहे सगळ्यांना. एकूण धावा झाल्या 13 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरती. या धावा आपण पाहिल्या. आपण आपल्या आयोजकांना पाहतो फेरफटका मारताना अगदी आज ते फेरफटका मारतायत मैदानाचा आणि ही जी ऑर्गनायझर कमिटी आहे यांनी केलेली मेहनत आणि याच चेहऱ्यांमुळं आज ही स्पर्धा आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. 3 मध्ये आलेत 0 आणि 1 विकेट. कोपरी विपक्ष पुढचा सामना असणारा वाघेरे. क्या बाद आहे. काय गोलंदाजी आहे पा किती धारदार गोलंदाजी आहे. अक्षरशः आज वेदनादायक गोलंदाजी पाहायला मिळते. दशरथ वाघमारे 2 बॉल डॉट खेळलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला विष्णू खैर यांनी काय गोलंदाजी दाखवलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार होणार पुन्हा एकदा. हा चेंडू सरळ बॅटनं ऑन साइडला मारायचा प्रयत्न परंतु फॉलो 3 मध्ये बॉल. सलग 5वा चेंडू निर्धाव. 1 विकेट मॅडन ओव्हर होणार का हाच आता इथं चर्चा सत्र आणि त्या चर्चा सत्राला उधाण. 1 बॉल शिल्लक दुसरं षटक. मेडन षटकाच्या उंबरठ्यावरती गोलंदाज. फटका चांगला खेळलाय. विकेट साठी चान्स बनेल परंतु नाही आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. तुम समझते क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और रही तो मुझे तुमसे प्यार हो जाएगा. क्या बात आहे. दुनियादारी मध्ये देखील एक असाच डायलॉग आहे मराठीमध्ये फक्त. कारण मी हो म्हणेन श्रेयश बरोबर ना नाना. नानांना चांगलं आठवत आहे. प्रेम परिंदे ते रात्रींचर बगळा म्हणतात ना तो बगळा कुठला असेल ना तुम्ही बगळा नसेल तर बघा इकडे नाना खंडवे आहेत ते. जास्त रात्री ऑन असतात आणि दिवसा ऑफ. कारण डीजे मास्टर आहेत समजून जा. दुसरीकडे जाऊ नका. मॅचकडे जाऊ आपण. टोटल झाले 17. 2 षटकं आपण इथे संपताना बघितल्या. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी इथून खेळाडू तयार होणार. आयोजक कमिटी कुठपर्यंत पोहोचली आहे अगदी आपण फाईनच्या रिझनमध्ये त्यांना पाहतो. आता फेरफटका मारतायत आमचे धनाजी दादा पाटील आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय आमच्या स्पर्धेचे सगळे आमचे आयोजक आणि संयोजक ज्यांच्या माध्यमातून हा फेरफटका आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर बुधाजी हंबीर साहेब, शिमग्या बंगारी साहेब, धनाजी पाटील साहेब, बालू कांबडी साहेब, पिंटू वाघ साहेब, मारुती हंबीर साहेब, राजा खैर, मयूर हंबीर, संजय बंगारी साहेब, अमित खैर साहेब, गणेश वाघे साहेब, संदीप हंबीर साहेब आणि कालूराम हंबीर साहेब. अजून प्रमोद बंगारी, निलेश बंगारी, मधु खैर, बालू कांबडी, बालू खैर आणि गणपत खैर, नंदू खैर, धनाजी खैर, आकाश हंबीर, नरेश खैर आणि परेश खैर. एवढंच नाही प्रदीप पारधी, वासुदेव पारधी, गणेश कांबडे आणि वर्गेश खैर यांच्यासोबत वाजेपूर ग्रामस्थ मंडळ यांची संकल्पना त्यांच्या कल्पकबुद्धीतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक रन्स पूर्ण करत असताना एका धावेनं आता धावफलक थोड्या भरपूर कालावधीनंतर हलतं झालेला. एकूण धावफलकावरती आपण पाहतो एकूण 18 धावा 18 रन 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना पहिलं षटक आपण जर पाहिलं ना तर 13 आल्या होत्या. त्यानंतर प्रिव्हियस ओव्हरमध्ये 4 आल्या आणि वा 1 बाम 2 काम. बघा प्रेक्षक 1 गोदडी आणि 2 पक्षी हा कपल आहे. मार्नस लबुशेन आणि मिचेल सँडनर का. प्रेक्षक पण 101 प्रकारचे बघायला भेटतात. एक काल चिपले नाईटला प्रेक्षक बघितला तो होता चिपल्याचा पिऊन आला आणि तो आमच्या खेळाडूंना तू येडा आहे का तुला समजत नाही का हा बॉल पलीकडे मारायचा होता. अरे बाबा तू त्या साईडचा आहे
म्हणजे कधी कधी मद्यपान एवढं त्रासदायक ठरतं ना की मग आपलं कोण ना परक कोण हेही समजत नाही. बघा एवढं मद्यपान करू नका की घरी जाऊन मग धावा झाल्यात टोटल 19 दोन आपण खरं तर सलग सिंगल आलेल्या बघितल्या. नागेश कुठे गोलंदाजी करतायत. संगम भाई आमचे एकटे आलात. गँग आहे पूर्ण. त्यांना पण बोलवा. एकूण धावा 19 धावा धावफलकावरती लागलेला पाहतो आपण. टोटल कार्डवरती या धावा विजय पवार आणि दशरथ वाघमारे यांना आपण पाहू शकतो. यस रनआउटचा रिव्ह्यू आम्हाला काहीच माहित नाही. थँक्यू. बाद फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात खेळाडू ते बाद आहे. पंचांनी आऊट दिल्यानंतर खेळाडू जर पुढचा खेळाडू जर 2 मिनिटात जर क्रीजमध्ये पोहोचला नाही ना तर तो खेळाडू सुद्धा आऊट दिला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. टाइम आउट रूल्स सगळे. येस नक्कीच हा रिव्ह्यू होता. लवकरात लवकर खेळाडू देखील मैदानामध्ये पाठवा. बिलोले वर्सेस कल्ले या दोन संघांच्या दरम्यान आपण हा एक धमाकेदार सामना बघतोय. त्यानंतर आम्ही इथे विनंती करतो बघा सत्यवानजी पाटील साहेब आणि हेमंत पाटील साहेब या मान्यवरांना की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. सत्यवानजी पाटील साहेब आणि हेमंत पाटील साहेब या मान्यवरांना आम्ही इथे इन्व्हाइट करतोय. आणि त्यांच्या समेत राकेशजी पाटील साहेब आणि किरण भगत साहेब अजून निलेश भगत यस या मान्यवरांना मी इथे इन्व्हाइट करतो की आपण मंचावरती यायचं आहे. एकूण धावा 18 प्रिव्हियस आम्ही 2 धावा पकडल्या होत्या त्यामुळे 19 बोललो. आता तिथे रनआउटची विकेट मिळाली. एक धाव निग्लेक्ट केली जाईल. 19 ऐवजी 18 धावा धावफलकावरती होता. हा फटका चांगला आहे. हा फटका गॅप मधून आहे. हा फटका धमाकेदार आहे. या फटक्यावरती धावा 4 आहेत आणि हा चौकार आहे. चार रन्स चौकार 22 टोटल कार्डवरती हा धावा. प्रिव्हियस मॅच मध्ये प्रिव्हियस बॉलवरती रनआउटची विकेट झाली आणि त्यानंतर संघावरती थोडंसं प्रेशर जरूर आलं होतं. आता या इथून पुढचा जो कालखंड आहे तो कसा असणार आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं. 22 झाला टोटल. हा लॉंग ऑनला खेळलेला स्ट्रोक. फिल्डिंग तिथे खूप छान. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी गेले. फंबल झाले होते खेळाडू. त्याचा फायदा उचलला. आरजे जर्सीवरती प्रिंटआउट आहे नाव. आज काम करत असताना आपलं नाव कसं जपलं जाईल हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आम्ही काल 36 खाल्ल्यात एका ओव्हरमध्ये. 6 मध्ये 6 षटकार न देता. एकूण धावा धावफलकावरती 24 ती सुपर 10च्या क्वालिफिकेशन मॅच मध्ये. पुढचा बॉल फॉलो 3 मध्ये अडवताना आपण पाहिलं. बॉल निसटला हातातून. लॉंग ऑफला जातोय. 1 रन कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज बाद होईल का प्रश्न होता. परंतु तिथे आपण जर पाहिलं तर नक्कीच ही धाव देखील कंप्लीट करत असताना आपण पाहिलं फलंदाजांना. एकूण धावा धावफलकावरती 25 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या टोटलमध्ये. या धावा अगदी आपण पाहतो 25 धावा धावफलकावरती गडी बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात हा धक्का आपण पाहिला टीमला बसला. नागेश घुटे याच्या ओव्हरमध्ये हा दुसरा रनआउट आपण इथे पडताना जरूर पाहतोय. पांडुरंग 25 झाल्यात टोटल धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत
धाव बोर्डावरच्या धावा, तिसरं षटक, 40चं टार्गेट असताना हा फटका खूप छान आहे. धमाकेदार स्ट्रोक, वर शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा हँडसम षटकार. बाबा 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 घुमायला तो षटकार बेकार, खवा वर करून करून मारायला लागला, पिसाळला गडी. येऊ ना ते यादा षटकार. क्या बात आहे. फटक्याने सामन्याचं चित्रच बदललं. टीम जाऊन पोहोचलेली आहे एकूण 31च्या घरामध्ये. आता उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल खास, यासाठी नक्कीच आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागेल मैदानामध्ये. आपण पाहतो इनिंग ब्रेक जरूर नाही झालेला, परंतु ड्रिंक ब्रेक कदाचित लागलेला आहे आणि त्याचा औचित्य साधून एका बाजूला मीटिंग लागलेली आहे, तर एका बाजूला या सामन्याला कसा फिनिश करायचा यासाठी सल्ला मसलत दोन फलंदाजांच्या माध्यमातून केली जात आहे. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ नाही घ्यायचा. 3 षटकं. पहिल्या षटकामध्ये आपण धावा अगदी चांगल्या येताना बघितल्या होत्या, जिथे 2 चौकार आणि 13 रन्स त्या ओव्हरमध्ये आलं. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅकअप मिळालं, 4च धावा दिल्या होत्या विष्णू खैरनं. शेवटच्या बॉलवरती त्याही चौकाराच्या स्वरूपात धावा आल्या होत्या. कदाचित तिथे झेलच्या साडी नसते गेले ना, तर कदाचित ते 4 धावा देखील वाचल्या असत्या. तर याच्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. कोपरे टीम आणि वगैरे टीम टॉस जिंकलाय आणि निर्णय काय लगेच कळवायचा आहे. फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आपण कोपरे टीमला, तर लगेच ही मॅच संपल्यानंतर ऑपरेट करायचंय मैदानामध्ये. हे तिसरं षटक जे आहे ना, ते तिसरं षटक अगदी आपण जर पाहिलं ना, तर मंगेश चौधरी नाही, आवाज पहाडी तसा त्याचा. मंगेश चौधरी आमचे आयोजक आज आमचे छोटे त्यांची रॅगिंग करतायत अमोल भाईची. अमोल तुझ्या मागे आडनाव मागे वीर आहे, पण तू वीर नाही आज. तू इथे हा बॉल अगदी तडमॅनच्या रिझन मध्ये बॉल प्रवास करत असताना धावा चोरताना आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी वेगळं अगदी फेकी बघा किती छान झाली तिथे. 2 रन समीकरणामध्ये चेंजेस. अखेरचे 5 बॉल आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल खास, यासाठी चाललेला तास. सामना रोमांचक मोडवरती, उत्कंठावर्धक हा सामना, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना. ओ हो 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 हो, व्हॉट्स गोइंग ऑन इन फील्ड. काय झालं आता, हे होणं गरजेचं होतं का. प्रॉब्लेमॅटिक चौकार लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये, नशिबाचा चौवा. दोन मध्ये बनवल्या 6, आता पाहिजे 4 मध्ये 3. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पा. एक हल्ला कल्लोल असा सामना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो. उत्कंठावर्धक या सामन्यामध्ये काहीच तरी वेगळं पण नक्कीच आता आपण सगळे बघत आहोत. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. सामना अगदी रोमांचक मोडवरती. ज्या मिस्टेक केल्यात त्या मिस्टेक आता किती त्यांना प्रॉब्लेमॅटिक ठरलेत ना, ते आपण सगळ्यांनी बघितलेल्या. नक्कीच मॅच कडे जाऊ. उर्वरित शेवटचे 4 बॉल आणि 4 मध्ये पाहिजे 3 धावा.
हा फटका चांगला आहे, हा फटका ऑनसाईडच्या दिशेमध्ये आहे. तिकडे फिल्डिंग खराब, 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मॅच इज टाय. टोटल लेवल झालेलं आहे 39च्या घरामध्ये. आता जाऊन पोहोचतोय सेकंड सेशन मध्ये फलंदाजी करणारा कल्ले संघ. आणि त्यांच्या आपण इथे पाहतोय एक जबरदस्त अशी फलंदाजी, जिथे चौथं षटक फेस करत असताना या सामन्यावरती ओ हो क्या बात है, का छुपा कर रखी थी गेंद, हा प्रश्न विचारला जाईल या गोलंदाजाला. आणि आउट होतं बॅट्समन. क्लीन बॉल. ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. तेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला, याची दांडी उडाली दूर दूर दूर, आमचा बॉलर पिसाटला. एक हवे फक्त, बॉल बाकी आहे 2. 2 मध्ये एक नाही होताना आम्ही बघितलेला आहे. सामना होता अगदी धाकटी जुई आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं होतं धुंद्रे संघाला. त्या सामन्यामध्ये नाही, नेरे संघाला. त्या सामन्यामध्ये 2 मध्ये 1 होऊ दिल्या नव्हत्या रोहित खरतनं. 2 मध्ये 1 हवी होती, 2 मध्ये 1 बनली नव्हती. अशा अनेक सामने आहेत ज्यांचा इतिहास आपण पाहिलेला आहे. आणि हे मैदान जर म्हटलं ना तर ऐतिहासिक क्रीडांगण आहे. अनेक साऱ्या नवनव्या विक्रमांचं साक्षीदार आलेलं मैदान आहे. 2 मध्ये पाहिजेत एक लिडिंग एज आणि विकेट कीपर कडून ही तिसरी चूक घडलेली आहे. पहा, सामना मिसफिल्ड मध्ये जास्त हरलेला आहे आणि हा सामना जिंकतोय कल्ले. कल्ले कल्ले लोग मारते हमें ताने, आए साई के दीवाने, निकले शिरडी में जाने, अपने साई को मनाने. आज तो हमारे साई बाबा का त्योहार है, आज तो हमारे साई बाबा का त्योहार है. भक्त जनों को साई से देखो कितना प्यार है. शिरडी वाली बाबा ये तो तेरा चमत्कार है. साई से देखो कितना प्यार है. शिरडी वाली बाबा ये तो तेरा चमत्कार है. थँक्यू. उद्या शेवटचा अंतिम गट असेल आणि अंतिम रात्र देखील. तर उद्याच्या अंतिम रात्रीमध्ये आपण या गोष्टीवरती फोकस करायचं बघा.